नमस्कार, मी बाबासाहेब मुजमुले. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यावर कशा प्रकारे व्यवस्थापनाने अन्याय केला आहे, नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याविरुद्ध लढत असलेल्या अधिकाऱ्याबाबत जाणून घेणार आहोत. देश कितीही प्रगत झाला तरी येथील जातीयवादी अन्यायकारक मानसिकता कशी टिकून आहे याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. आपण थेट संवाद साधू आंदोलनकर्ते विजय गजभिये यांच्याशी आणि जाणून घेऊयात त्यांच्यावर बँक व्यवस्थापन, विमा कंपनी आणि इतर व्यवस्थापनाने कशा प्रकारे अन्याय केलाय त्याबाबत. आंदोलनामध्ये बसलेले आहात, तर या आंदोलनाविषयी तुम्हाला अजून कोणी भेट दिली का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की तर सांगा. माझं नाव विजय विजय प्रेमदास गजबी आहे. मी राहणार बुलढाण्याचा आहे. मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सर्व्हिसला होतो. 31 वर्षे मी प्रामाणिकपणे बँकेची सेवा केली आहे. आणि या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत असताना बँकेने मला अशा 2 बोगस चार्जशीट दिले आहेत. एक चार्जशीट त्या विमा कंपनीशी संबंधित आहे. विमा कंपनीने चुकीची शिक्षा दिली आणि त्याचा आधार घेऊन बँकेने माझ्या खात्यातून 14.5 लाख वसूल करायची पनिशमेंट दिली. आणि दुसरी जी आहे ती एक 10 करोडची चार्जशीट मला या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून दिली, ज्याचा माझा काहीच संबंध नाही आहे. मी त्या शाखेचा मॅनेजरही नव्हतो, ब्रांच मॅनेजरही नव्हतो आणि मी दुसरा काही चपराशीही नव्हतो. त्यातल्या काही केसेस हरवल्या, 1 कोटी 50 लाखाच्या केसेस हरवल्या असाही चार्ज लावला. आता या केसेस हरवल्या किंवा दिसत नाही असा जो चार्ज लावला याच्यामध्ये माझा काही संबंध आहे. मी एक तिथं प्रभारी म्हणून काही दिवस होतो. यांच्या चुकीच्या धोरणामुळे ब्रांच मॅनेजर येत गेले आणि बदलत गेले आणि त्याचा ठपका ठेवून यांनी जाणून बुजून सगळ्यांनी मिळून असं माझ्यावर कारस्थान केल्यासारखं हे प्रकरण आहे. तसंच विमा कंपनीचे प्रकरण तसंच आहे. विमा कंपनीनं 14.5 लाखाची शिक्षा तर दिली, पण अशाच प्रकारच्या त्या 44 शाखाच्या त्रुटी होत्या. 44 शाखाच्या त्रुटीपैकी 3 शाखा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या होत्या, 13 शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या होत्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 6 करोड रुपये विमा कंपनीने बँकेला भरायला लावले. म्हणजे नोडल बँकेला शिक्षा दिली होती. बँकेने भरले ते पैसे, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून ते वसूल केले नाही. पण आमच्या ग्रामीण बँकेने जे 3 शाखा ज्या होत्या, 3ही बँकावर मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे त्यांनी पूर्ण 3ही शाखाचे पैसे शाखा मॅनेजरला भरायला लावले, ज्यामध्ये शाखा व्यवस्थापनाचा काहीच रोल नाही. शाखा व्यवस्थापनाचं काम असते की पैसे जे आपण प्रीमियम जमा करतो शेतकऱ्यांचा, तो त्याच्या विभागीय कार्यालयाला पाठवणे आणि त्या शेतकऱ्याची जी माहिती आहे ती सविस्तर तिथे पाठवणे हे मॅनेजरचं काम असते. ते मॅनेजरने केलं. पुढचं जे चेकिंग करायचं काम आहे, त्याच्यापासून डिक्लेरेशन तयार करायचं काम आहे, हे काम त्या आर ओ मध्ये बसलेल्या लोकांचं किंवा हेड ऑफिस मध्ये बसलेल्या लोकांचं सगळं माहिती आहे. तरी याने जाणून बुजून तुम्ही पाठवलं नाही, तुम्ही माहिती पाठवण्यात विलंब केला असा चार्ज लावला आणि आम्हाला किंवा चुकीची माहिती पाठवली असे चार्ज लावला आणि आमच्या याचे पैसे कापून घेतले. असे 24 माझे 14.5 लाखाचं हे होतं. दुसरी एक शाखा होती ती 7 लाखाची होती. तिसरी शाखा 3 लाखाची होती. 24 लाखाचा क्लेम विमा कंपनीनं आम्हाला द्यावा किंवा बँकेनं आम्हाला द्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी मी बरेच दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे. आजचा हा कितवा दिवस आहे एकूण? तसं सुरुवातीला आंदोलन माझं 28/4/2025 पासून सुरू झालं, जेव्हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक अस्तित्वात होती. नागपूर येथे होती ती. तुम्ही रिटायर कधी झालात? मी 30 जून 2025 मध्ये रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यापासून मी यांना विनंती करत आहोत किंवा हे तुम्ही जे चार्जशीट दिल्या ह्या बोगस चार्जशीट आहेत, ह्या तुम्ही मागे घ्या. त्याच्याचप्रमाणे तुम्ही जे मागे ज्या चार्जशीट दिल्या त्या सुद्धा बोगस होत्या. मला तुम्ही प्रमोशन पासून वंचित ठेवलं, जाणून बुजून केलं, हे सगळं स्पष्ट दिसते. दुसरी गोष्ट यांनी माझं टीए बिल नाकारलं. डिफेन्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी काम केलं, दुसऱ्याची मदत केली. त्या चार्जशीट मध्ये त्या माणसाने अशी बोगस चार्जशीट दिली होती, त्याचा मी डिफेन्स घेतला. त्याच्या डिफेन्सचं मला त्यांनी टीए बिल दिलं नाही. माझ्या आईचा एक मेडिकल क्लेम होता 1 लाखाचा, तो 5व्या महिन्या
एप्रिल महिन्यातला होता तो. एप्रिल महिन्यापासून जे बायपार्टेट सेटलमेंट लागते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की याच्यामध्ये ते डिपेंडंट जे आहे, आई आहे, त्याचं तुम्हाला मेडिकल क्लेम मिळते. त्यांनी मंजूर केला पण तो वितरित केला नाही. आणि हे लावलं की बा हा या महिन्यामध्ये अप्लिकेबल नव्हता. तो 25/5 पासून सुरू झाला. 25/5चा याचा काही संबंध नाही. बायपार्टेट अग्रीमेंट जेव्हा सुरू होते जुने पगाराचे एरियर्स भेटतात. त्याचे हे सगळी नियमावली मी यांना माहितीसाठी देऊन राहिलो, पण हे बिलकुल पाहायला तयार नाहीत. बरं, वरिष्ठ अधिकारी कोणी भेटले का तुम्हाला? सुरुवातीला मी जेव्हा नागपूरला जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा ते आले होते, येऊन बसले ते. अगोदर पोलीस स्टेशनमध्ये मी यांच्या तक्रारी केल्या आहेत. बरं. पोलीस स्टेशन मेहकर पोलीस स्टेशनला यांची तक्रार केली. किंवा ह्या 2 चार्जशीट यांनी बोगस दिल्या. तर पोलीस स्टेशनमध्ये थोडासा पक्षपातीपणा केला. 27 लोकांची नावं दिली होती मी, जे सह्या करणारे होते, संबंधित जे होते त्यांचे 27 लोकांची नावं दिली. त्यातले फक्त यांनी 25 लोकांना बोलावले, 2 अधिकाऱ्यांना बोलावलं नाही. पोलीस अधिकारी म्हणतात, एसडीपीओ म्हणते किंवा माझ्या अधिकारामध्ये येत नाही या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावणं, असे वेगवेगळे कारण सांगून त्यांनी माझं हे नाकारलं. आणि रिपोर्ट देताना जो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असतो तो देताना यांनी मला त्यांचे बयान जे आहे ते द्यायला पाहिजे होते. कंपल्सरी होती ते देणं. जो रिपोर्ट तुम्ही तयार केला त्याच्या कॉपी मला देणं गरजेचं होतं, पण यांनी जाणून बुजून यांनी असं संगनमत करून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून हे मला दिले नाही. आणि त्याच्यामुळे मला पुढं काही वाटचाल करता आली नाही. आणि सध्या जे प्रकरण आहे त्याची अपील मी या SP साहेबाकडे केलं, बुलढाणा SP कडे. त्यांनी ते प्रकरण त्यांना द्यायला सांगितले कर्मचाऱ्यांना, पण त्यांनी सांगितलं की हे प्रकरण जुनं आहे, तर हे प्रकरण आम्ही ते नास्ते केले असे शब्द वापरले, किंवा ते नाही आहेत आमच्याकडे उपलब्ध, आम्ही नष्ट केले ते. मग त्याचं अपील सध्या मी अमरावती आयुक्ताकडे द्वितीय अपीलमध्ये ते प्रलंबित आहे. आणि ते अपील प्रलंबित 2-3 वर्षापासून आहे. त्याच्यामुळे ती केस माझी अजून प्रलंबित आहे. मी यांना वारंवार विनंती करून राहिलो की माझे जे तुम्ही 7 लाख रुपये कापले ते चुकीच्या पद्धतीने कापले. तुम्ही दुसऱ्यांना वाचवण्यासाठी, कोणी कुलकर्णीला वाचवण्यासाठी, कोणी त्या सावंतला वाचवण्यासाठी, कोणी पाटलाला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्यावरती 7 लाख माझी चूक दाखवून माझ्याकडून ते 7 लाख रुपये कपात केले आहे. ते व्याजासह मला द्यावं अशी माझी विनंती आहे. त्या पैसे ते कपात केल्यामुळे मला एज्युकेशन लोन जे होतं माझ्या मुलीच्या नावाचं, त्याच्या एज्युकेशन लोनवर मला 3 लाख रुपये एक्स्ट्रा व्याज भरावं लागलं. ते 3 लाख रुपये म्हणजे 7 लाख रुपये हे याचं 5 वर्षाचं व्याज जे आहे 2,40,000 ते व्याज होते. असे 9.5 लाख होतात. 3 लाख रुपये माझ्या व्याज जे जास्त लावलं यांनी एज्युकेशन लोनवर. कारण माझा 25 मध्ये मी रिटायर झालो, जून 25ला. तेव्हापासून जर यांनी लगेच पैसे जर रिलीज केले असते तर मला ते व्याज भरायचं काम नसतं पडलं. आणि तशी मी त्यांना संमती दिली होती की माझ्या मिळणाऱ्या बेनिफिट मधून जे काही कर्ज वगैरे आहे ते कपात करा. त्यांनी फक्त 2.5 लाख जे ओव्हरड्यू होते ते कपात केले. पण ते दिल्यानंतर कपात केले. ते जर पूर्ण जर भरून घेतले असते मला ते व्याज भरायचं काम नसतं पडलं. असं हे 7 लाख हे 2.5 लाख त्याचं व्याज म्हणजे 9.5 लाख, 3 लाख माझा तो एक्स्ट्रा जो व्याज लावलं हे, आणि 1 लाख माझ्या आईचं मेडिकलचं क्लेम आहे. आणि जवळपास 10,000 रुपये माझा त्या जाण्या येण्याचा खर्चाचं बिल आहे. हे यांनी मला ताबडतोब रिलीज करावं. आणि महत्वाचं म्हणजे मला यांनी जे रिटायरमेंटच्या 1 महिना अगोदर जे 10 कोटीची चार्जशीट दिली, म्हणजे हे जाणून बुजून केलं. हे आत्महत्या करण्याला असं प्रवृत्त करणार यांचे वर्तणूक आहे. दुसरा जर माणूस असता तर आतापर्यंत आत्महत्या करून मोकळा झाला असता. म्हणजे इतके हे नीच प्रवृत्तीचे लोक आहे मॅनेजमेंट. आणि आता आपली चूक सुधारायला मी कितीदा विनंती करून राहिलो, ते आपली चूक सुधारायला तयार नाही. मी त्यांना म्हणतो हे माझे बेनिफिट आहे हे आपण ताबडतोब 14 लाख रिलीज करा. आणि ते 10 करोडचं तुम्ही काय केलं, कशी चार्जशीट दिली आणि कोणत्या गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार तुम्ही परत घेतली त्याच्या प्रती द्या. कोर्टात जायचं सांगतात मला, तर मी त्यांना प्रति मागून राहिलो की हे जे तुम्ही मी 9 मागण्या तुमच्याकडे केल्या तुम्ही नाकारून राहिले. एक तर पैसे द्या मला. जर तुम्ही नाकारत असाल तर त्याचं कशाच्या आधारे नाकारता, कोणत्या गव्हर्नमेंटच्या आधारे तुम्ही नाकारता त्याचा पुरावा द्या. माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही पैसे देत असले माझा रिलीज करा, नाही तर मला त्याचे पुरावे द्या. त्याच्याशिवाय मला कोर्टात जाता येणार नाही. म्हणजे माझे हे सगळीकडून रस्ते बंद करून झाले. इतके हे नालायक लोक आहेत. याच्या अगोदरचे जे चेअरमन होते त्यांच्याशी मी भेट घेतल्या. आता हे चेअरमन 7 महिने झाले. 7 महिन्यापासून मी नागपूरला संविधान चौकामध्ये होतो. यांनी संविधान चौकाचा त्या अपमान केला. धनसर आहे ते नागपुरातलं मोठं, त्याचा अपमान केला. 7 महिने झाले हे मला अजून भेटायला आले नाही, तिथं आले नव्हते. म्हणून मी तिथलं जे धरणे आंदोलन होतं ते मी इकडे स्थानांतरित केलं. इथे भेटायला आले का? इथं
या बँकेसमोर किंवा जे जे संबंधित कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर आता मी आंदोलन करणार आहे, असा यांना प्रोग्राम दिला आहे. याचे जे वरिष्ठ कार्यालय आहेत, बोर्ड मेंबरचे कार्यालय आहेत, इथलं कलेक्टर ऑफिस आहे, आयुक्त कार्यालय आहे, या सगळ्यांच्या कार्यालयासमोर मी आता धरणे आंदोलनाची यांना सगळी नोटीस दिली आहे. त्याचाच हा भाग म्हणून मी आज इथं या महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर गोलवाडी संभाजीनगर येथे हेड ऑफिस आहे याचं, इथं मी 8 दिवसाचा यांना प्रोग्राम दिला आहे. 8 दिवसाचा प्रोग्राम दिल्यानंतर सुद्धा हे 5 दिवस माझ्याकडे काही आले नाही. मी जेव्हा यांना डबल यांच्या वरिष्ठांना मेल पाठवला तेव्हा हे वरून खाली उतरले आणि मला म्हणतात तुम्ही कोर्टात जायला पाहिजे. कोर्टात जायचा विषय नाही आहे, फक्त मी यांना म्हणून राहिलो तर तुम्ही मला माझे पैसे रिलीज करा, माझे फंड रिलीज करा, नाहीतर तुम्ही जे नाकारून राहिले त्याचे पुरावे द्या. कशाच्या आधारे तुम्ही नाकारता याचे पुरावे द्या. सरळ आणि साधा प्रश्न आहे माझा. हे जाणून बुजून माझे पिळवणूक करून राहिले. मी शेड्यूल कास्टचा आहे, इथं मी वेलफेअर असोसिएशनचा प्रेसिडेंट होतो. मी यांच्या वरिष्ठाकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारीचा राग धरून त्या मागच्या चेअरमनने हे केलं आणि हा इतका हे आहे त्या कलेक्टरला म्हणतो की हे आमच्या बँकेचं हे आता रिटायर झाले, याचा आमचा काही संबंध नाही. हे जे नवीन इथले जे चेअरमन जे आहे मिलिंद घारट म्हणून आहेत, हे म्हणतात किंवा कलेक्टरला फोनवर सांगतात किंवा त्यांचा आमचा आता काही संबंध नाही आहे, ते आमच्या बँकेतले फ्रॉडुलंट माणसं आहेत, त्यांनी फ्रॉड केलाय. आता मी इथं कोणता फ्रॉड केला तो विचारायला मी इथं आलो आहे. आणि या सगळ्या कार्यालयात जाऊन मी विचारणार आहे की मी कोणता फ्रॉड केला. 1,77,000 प्रीमियम मी पाठवला, 80,000 पुन्हा ऍडिशनल वाढीव मुदतसाठी होता, तो 80,706 रुपये प्रीमियम पाठवला. या आरोच्या अधिकाऱ्यांनी 80,706 रुपये प्रीमियम कंपनीला पाठवला नाही, म्हणून कंपनीनं त्या बँकेवर पेनल्टी ठोकली किंवा जे क्लेम मंजूर केला, पण पेनल्टी पैसे बँकेने भरावे असा तो आदेश आहे. म्हणजे नोडल बँकेने भरावे, म्हणजे हेड ऑफिसने भरावे असा तो आदेश आहे. माझ्या विरुद्ध काही त्याच्यामध्ये हे नाही, पण यांनी त्यांना वाचवण्यासाठी हे यांनी माझा बळी देण्याचा प्रकार आहे. तर हा यांनी लवकरात लवकर याचा निपटारा करावा, मला लवकरात लवकर न्याय द्यावा. मी माझ्या संवैधानिक मार्गाने माझं इथं आंदोलन चालू आहे. मी 7 महिने तिथं ऊन वारा पाऊस उन्हाळा एप्रिल मे जून मध्ये होतो. जुलैपासून पावसाळ्यामध्ये मी बसलो, पण यांना काही अजून दयाबाया आली नाही. आणि इथंही आल्यानंतर मला 5-6 दिवस हे भेटले नाही. जेव्हा मी यांच्या वरिष्ठांना पुन्हा डबल मेल पाठवले तेव्हा मग हे खाली उतरले आणि पुन्हा आपली तीच कॅसेट वाजवली. मला न्याय पाहिजे. तुम्ही एक तर माझी आर्थिक मदत, जे माझं नुकसान केलं तुम्ही ते माझी भरपाई द्या, दाखवून माझ्यावर दंड ठोठावण्याची हे दाखवली होती. तुमच्याकडून इतके का वसूल करण्यात येऊ दंड. आता ती तुम्हीच मागे घेतली, याचा अर्थ ती बोगस होती. आणि याचाच अर्थ की मागच्या ज्या तुम्ही चार्जशीट दिल्या त्याही बोगस होत्या. तुम्ही जाणून बुजून मागासवर्गीयांना त्याच्या संघटनेचा पदाधिकारी होतो, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला धमकवण्याच्या उद्देशाने हे सगळं तुम्ही केलं. याच्यामध्ये सगळं इंटेन्शन आहे तुमचं, आणि असं इंटेन्शन तुम्हाला ठेवता येत नाही. हे मी तुम्हाला वारंवार मी सांगत आलो. तुम्ही माझे पैसे रिलीज करा अशी माझी पुन्हा विनंती आहे. नाहीतर मग पुढच्या याला परिणामाला समोर तुम्हाला जाणं लागेल. हे आजच्या या प्रसंगी मी सगळ्यांना सांगू इच्छितो.